नमस्कार. आज आपण बोलणार आहोत सध्या भेडसावणारी समस्या मिलीबग, द्राक्ष आणि डाळिंबावर. तर मिलीबगचा पहिल्यांदा आपण जीवनक्रम समजून घेऊ. म्हणजे आपल्याला पुढं कंट्रोल कसा करायचा हे सोपं जातं. मिलीबग कंट्रोल करणं सोपं आहे, फक्त स्टेजेस त्याच्या कोणत्या स्टेजला तो आपल्याला कसं काम करतो. मिलीबग हा शक्यतो उष्णता जास्त वाढली का तेव्हा फास्ट डेव्हलप होतो आणि फास्ट पसरायचं काम होतं. याला पहिलं कारण आहे आपल्याला मुंग्या. मुंग्या ह्या मुंग्यांचा वावर जर आपल्या शेतामध्ये जास्त असला ना, तर मुंग्या काय करतात, त्याला ते छोटे पिल्लं राहतात, त्या पिल्लांना घेऊन पसरवण्याचं काम करतात. कारण मुंग्यांचा त्याच्यामागे फायदा असा आहे, की ते जे पातळ चिकट स्राव बाहेर काढतं ना, तो गोडा असतो आणि तो मुंग्यांचं आवडतं खाद्य आहे. मुंग्यांना हा फायदा होतो, त्याच्यामुळे मुंग्या त्याला डाळिंब किंवा द्राक्ष बागेत इकडं तिकडं नेण्याचं काम करतात. तेव्हा निरीक्षण असं पाहिजे की आपल्या बागेत मुंग्याचं प्रमाण किती आहे. मुंग्यांचं प्रमाण जर जास्त असलं तर समजून घ्यायचं की आपल्या बागेत मिलीबग वाढायचे चान्सेस जास्त आहे. तर काय करायचं त्याला, मुंग्यांना मॅलेथॉन डस्ट वगैरे ह्यावेळेस खाली जर टाकलं तर मुंग्या आपल्याला लवकर कंट्रोल मिळतो. महत्वाचे एक कंट्रोल आपल्याला झाला. दुसरी, याचा जीवनक्रम आपण समजून घेऊ. पहिल्यांदा मादी, मिलीबगची मादी ही 600 ते 1000 पर्यंत अंडी एका वेळेस घालते आणि त्या अंड्यांतून पिल्लं बाहेर येण्याचं काळ हा 8 ते 10 दिवसाचा असतो. 8 ते 10 दिवसात ते पिल्लं बाहेर येतात आणि ते इतके फास्ट चपळ असतात, ते खूप चपळ. आणि त्यावेळेस आपलं लक्ष तिथं जर नसलं तर ते इतके फास्ट पसरतात याच्यामध्ये, झाडामध्ये. म्हणजे तो कोवळा भाग त्यांना भेटला का तिथं ते स्थिर होतात आणि तिथं अन्नरस श्वासायचं काम चालू करतात आणि एकदम फास्ट ते अन्नरस श्वासायचं काम चालू करतात. पण त्यावेळेस आपलं लक्ष नसलं तर त्यावेळेस ते नंतर त्याच्यावर पातळ असा म्यानाचा थर यायला सुरुवात होते कापसासारखा. त्याच्यामुळे आपलं स्प्रेइंग तिथं पोहोचत नाही, नंतर मिलीबग कंट्रोल करणं अवघड जातं. म्हणून शक्यतो काय करायचं, त्या पिल्लं ज्या अवस्थेत असतील त्या अवस्थेतच आपलं स्प्रेइंग जर गेलं, ॲप्लॉड म्हणा, तुमचं मोहिंटो ओडी म्हणा. मोहिंटो एनर्जी ह्यावेळेस जास्त काम करणार नाही, मोहिंटो ओडी तिथं काम करेल. फास्ट मोहिंटो ओडी, आंतरपाळी आणि आंतरपाळी औषधं इथं चांगले काम करतात. कारण काय होतं, झाडातून ते जेव्हा रस शोषित राहतं ना, आंतरपाळी औषध मध्ये गेलेलं असतं, त्या रसाद्वारे त्याच्या शरीरात जातं, त्याचा कंट्रोल लवकर भेटतो. म्हणून मोहिंटो ओडीचा सुद्धा इथं आपण वापर जर चांगला केला, व्यवस्थित संध्याकाळच्या वेळेला चांगला स्प्रे दिला किंवा सकाळच्या वेळेला लवकर स्प्रे दिला, तर मोहिंटो ओडीने आपल्याला कंट्रोल चांगला मिळतो. शक्यतो हे दोन्ही औषधांचा तिथं वापर करा, त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला येईल. आणि मादी 600 ते 1000 अंडी घालते. मादी एकाच ठिकाणी स्थिर राहते. तिला जिथं खायला भेटतं ना, तिथं ती झाडातला रस शोषत राहते आणि किंवा फळातला किंवा पानातला रस शोषत राहते आणि फक्त अंडे घालणे हाच तिचं एकमेव काम राहतं. याचा नर हा फक्त 3 ते 4 दिवस, नराचं आयुष्य फक्त 3 ते 4 दिवस असतं. नराला तोंड नसतं, नर काहीही खात नाही. नराचं काम फक्त मादीशी मिलन करणं आणि अंडी तयार करणं. पिलांचं काम हे झाडावर फास्ट पसरणं. नर पिल्लं म्हणजे नराला थोडेसे पंख येतात बारीक बारीक किंवा हे येतात, नर तेवढेच दिवस जगतो आणि नर तिथून मरून जातो. हे पिल्लामधल्या माद्या ज्या आहेत त्या फार नुकसानकारक असतात, जास्त दिवस जगता बी, चिकट स्राव पण बाहेर काढता आणि पिल्लांचं उत्पादन फार फास्ट करता, अंडी घालतात. त्या अंडी पुंजक्यामध्ये असल्यामुळे अंडीनाशक काय आपण क्युराक्रॉन वगैरे छाटणी केल्यावर मारलं, ते क्युराक्रॉन वगैरे तिथं पोहोचत नाही. तिथं चांगलं स्टिकर आपल्याला तिथं घ्यायचं, ब्रेक थ्रू म्हणा, सिल्युएट म्हणा, अजून बऱ्याच प्रकारचे स्टिकर आहेत. चांगलं हे घेतलं ना स्टिकर, तर आपल्याला तिथं स्प्रेडर तर तिथं चांगल्या प्रकारे पसरल आणि पिल्लं अवस्थेतच मिलीबग कंट्रोल करणं सोपं आहे. त्याच्यानंतर मिलीबग कंट्रोल करणं अवघड आहे. शक्यतो फवारणी संध्याकाळच्या वेळेला करायची आणि पोचली पाहिजे तिथपर्यंत. त्या मिलीबगपर्यंत ती फवारणी जर पोचली तरच त्याचा कंट्रोल मिळतो. आणि मोहिंटो ओडीसारखे औषधं आहे, ते आंतरपाळी असल्यामुळं 6 ते 7 दिवस घेता कंट्रोल करायला. पण डायरेक्ट झाडाच्या आत जाता आणि आंतरपाळी असल्यामुळे मिलीबगला तिथं चांगला कंट्रोल मिळतो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. सध्या मिलीबगचा फार प्रादुर्भाव होतोय, लोकांना या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. धन्यवाद.